नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना हे आप्पे आवडतील असे हे लुसलुशीत मऊ आणि चवीला खूपच छान असे हे ताकातले आप्पे कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे 1 किलो रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये ताक टाकायचं आहे. तर इथे मी 1.25 लिटर ताक घेतलेलं आहे. आता यामध्ये ताकाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता किंवा पाणीसुद्धा वापरू शकता, पण एकदा या पद्धतीने ताकातले आप्पे करून नक्की पहा. ताकामुळे हे आप्पे खूप छान लुसलुशीत होतात. अगदी वृद्ध व्यक्तींनासुद्धा हे आप्पे सहजपणे खाता येतात. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या बॅटरमध्ये मी थोडंसुद्धा पाणी टाकणार नाही आहे. रवा आणि हे ताक ह्याचं मिश्रण एकदम परफेक्ट प्रमाणात आहे. तरी ते हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे. तिथे रवा भिजून अर्धा तास झालेला आहे. आता यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचे. तरी ते मी 4 मोठे कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि थोडंसं मीठ टाकून हे ठेचा केलं. आता यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून भाज्या टाकू शकता. तर हे आप्याचं बॅटर आपल्याला ह्याच पद्धतीचं ठेवायचं आहे, म्हणजे छान असे जाळीदार आप्पे होतात. तर यामध्ये मी 1.25 लिटर ताक टाकलेलं आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा सोडा टाकायचा. आता सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता इथे भांड्याला तेल लावून घ्यायचं. आता हे कडेकडेने बॅटर टाकून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे भाजून घ्यायचे. इथे 2 मिनिटं झाले आहे. आता यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर सर्व बाजूनी थोडं थोडं तेल टाकल्यामुळे हे आप्पे छान असे दोन्ही बाजूने खरपूस भाजले जातात. आता हे पलटी करून घेऊयात. तर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे पलटी करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे आप्पे खरपूस भाजलेत. आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला हे छान असे 2 मिनिटं ठेवून खरपूस भाजून घ्यायचे. आता यावर पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे. तिथे 2 मिनिटं झालेत. दुसऱ्या बाजूने बघूयात. आता हे दुसऱ्या बाजूने छान भाजलेत का ते चेक करूयात. तरी ते पाहू शकता मस्त असे दोन्ही बाजूने आपले सर्व आप्पे खरपूस भाजले गेलेले आहेत. तर बरोबर 2 ते 3 मिनिटातच हे आप्पे छान भाजले जातात. आता हे एका ताटात काढून घेऊयात. तरी ते पाहू शकता किती मस्त असे आपले हे लुसलुशीत आप्पे झालेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व आप्पे करून घ्यायचे. तर तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा मस्त असे गुबगुबीत आणि जाळीदार आप्पे तयार झालेत. तर वृद्ध व्यक्तींनासुद्धा हे आप्पे खायला खूपच चांगले आहेत. तर हे सुक्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.